भरातल्या महत्त्वाच्या राजकीय बातम्यांचा सुरुवातीला धावता आढावा घेऊया। ठाणे लोकसभेसाठी राजन विचारेंना उमेदवारी देणं निश्चित झाल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय। तर पुन्हा एकदा हॅट्रिक करून विचारेंना दिल्लीला पाठवायचंय असं आवाहन सुद्धा आदित्य ठाकरेंनी केलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत। या दरम्यान मनसे कार्यकर्त्यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करणार आहेत। अजित पवारांची राष्ट्रवादी लोकसभेच्या 9 जागांसाठी आग्रही आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये जागा वाढवून देण्याची मागणी त्यांनी केली आहे। शिरूर, बारामती, सातारा व्यतिरिक्त आणखी 6 जागांची मागणी त्यांनी केली आहे। नाट्यप्रयोगातून अमोल कोल्हे वातावरण निर्मिती करतात, मात्र कोल्हेंची वातावरण निर्मिती फार काळ टिकणार नाही अशी टीका शिरूरमधल्या सभेतून अजित पवारांनी केलेली आहे। उमेदवार मिळाला नाही की कलाकाराला उमेदवारी देतो या अजित पवारांच्या वक्तव्याला अमोल कोल्हेंनी उत्तर दिलंय। पहिल्या टर्ममध्ये 3 वेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय, तर पक्षात घेण्यासाठी वारंवार निरोप का पाठवता, लपून छपून भेटीगाठी घेण्याचं कारण काय असंही अमोल कोल्हे म्हणाले। खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणांचा व्हिडिओ एक्सपोस्ट केलाय। भूमिका बदलली की भाषा बदलते असं म्हणत अमोल कोल्हेंनी एक्सपोस्टवरून टीका केली आहे। निवडणूक रोख्याची माहिती देण्यासाठी एसबीआयने वेळ मागितलाय। 30 जूनपर्यंत निवडणूक रोख्याबाबत माहिती देऊ अशी माहिती एसबीआयने सुप्रीम कोर्टाला दिली आहे। महाविकास आघाडीतील कोल्हापूरचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ छत्रपती शाहू महाराजांना सोडण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने तयारी दर्शवली, मात्र बदल्यात काँग्रेसकडून सांगलीची जागा ठाकरेंच्या सेनेला सोडण्यावर एकमत झाले। भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी नाव न घेता मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केलेत। माझ्या जीवाला धोका असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांनी पत्र लिहिलंय, त्यातून अनेक चर्चा होत्या। राज्य सरकारने हर्षवर्धन पाटलांच्या पत्राला गांभीर्यानं घेतलं पाहिजे अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची 7 मार्चला बैठक होती। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने होणाऱ्या बैठकीत संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा होणार आहे। बैठकीनंतर काँग्रेसची पहिली यादी जाहीर होईल। पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर भाजपच्या देशभरातल्या नेत्यांनी मोदींच्या घोषणेला प्रतिसाद देत आपल्या नावासमोर मोदी का परिवार असं लिहायला सुरुवात केली। यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह इतर नेत्यांचाही समावेश आहे। देशाचं राजकारण कधीच व्यक्तिकेंद्रित झालं नाही, असं असलं तरी ते फार काळ टिकलं नाही। त्यामुळे भाजपने मोदी का परिवारपेक्षा आम आदमी का परिवार म्हणावं असा टोला राजू शेट्टींनी लगावला। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची भाजप युवा मोर्चाच्या मंचावर केवळ उपस्थिती पाहायला मिळाली। तरुण खासदार म्हणून नवनीत राणा युवकांना मार्गदर्शन करणार होत्या, मात्र नवनीत राणांना भाषणाची संधीच मिळाली नाही। लोकसभेची उमेदवार जाहीर होण्याआधीच बारामतीत सुप्रिया सुळेंचे बॅनर झळकलेत। बारामती तालुक्यातल्या नीरा वागजमध्ये सुप्रिया सुळेंचे बॅनर झळकलेले आहेत। लोकसभेसाठी आग्रही पण महायुती ज्याला उमेदवारी देईल त्याला सहकार्य करू असं वक्तव्य मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केलंय। तर गडचिरोली चिमूर लोकसभेसाठी मागणी केली असल्याचे ते म्हणाले। राज्यात 44 जागांपैकी 40 जागांवर महाविकास आघाडीतल्या वाटाघाटी निश्चित झालेल्या आहेत। 4 जागांवर वाटपाचा तिढा असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं। भाजपला तडीपार केलं तर अच्छे दिन येतील। पंतप्रधान केअर फंडमध्ये किती पैसे आले त्याचा काहीच हिशेब नाही। भाजप हा पक्ष नाही तर भ्रष्टाचारी किडका पक्ष आहे। असा पक्ष तडीपार केला तरच अच्छे दिन येतील अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली। राष्ट्रीय समाज पक्ष अद्याप महायुती किंवा आघाडीमध्ये सामील झालेला नाही। आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहोत असं वक्तव्य महादेव जानकर यांनी शरद पवारांनी दिलेल्या ऑफरवर केलंय। अजित पवारांनी शिवाजीराव आढळरावांच्या संस्थेला भेट दिली। संस्थेने उभारलेल्या ऑडिटोरियमची त्यांनी पाहणी केली। शिरूर लोकसभेच्या उमेदवारी संदर्भातही बैठक झाल्याची माहिती मिळते। भाजपात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींची अशोक चव्हाण यांनी भेट घेतली। त्यांच्यात आगामी लोकसभेसंदर्भात चर्चा झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंचर इथल्या शेतकरी मेळाव्याला केळचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या गैरहजेरीमुळे नाराजी नाट्याची चर्चा रंगली। याआधी दिलीप मोहिते पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारांच्या अदलाबदली करण्यावरून नाराजी व्यक्त केली होती। खासदार हेमंत पाटलांना लोकसभेच्या उमेदवारीवरून प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे। मात्र लोकसभेसाठी संधी नाही तर मोठी जबाबदारी देतील असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे।
केंद्रीय मंत्री अमित शहा उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे। जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। अकोल्यात अमित शहांच्या स्वागताचे अज्ञातानं बॅनर्स फाडलेत। रेधोरा गावाजवळ अमित शहांच्या स्वागताचे बॅनर्स लागले। महायुतीकडून गोंदिया भंडारा लोकसभेत मला उमेदवारीही मिळेल आणि 4 लाख मतांनी निवडूनही येईल असा विश्वास भाजपचे खासदार सुनील मेंढेंनी व्यक्त केला आहे। जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य राहील। सुनील केदार यांनी मवियाच्या जागा वाटपावर प्रतिक्रिया दिली आहे। एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या 2 आमदारांना मारहाण करण्यात आली। एरोस्टेसचा विनयभंग केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ही मारहाण करण्यात आली होती असा आरोप वकील असीम सरोदेंनी केला आहे। नागपूर विद्यापीठात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केलं। आज भाजपच्या युवा मोर्चाचे नमो संमेलन नागपूरमध्ये आहे। जालन्याच्या ढवळेश्वर इथे शेकडो तरुणांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी तरुणांनी वाजत गाजत मोटरसायकल मिरवणूक काढली। अपक्ष विधान परिषद आमदार किरण सरनाईक यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। किरण सरनाईक यांच्या आई काँग्रेसकडून विधान परिषदेच्या आमदार होत्या। गुजरात काँग्रेसचे नेते अर्जुन मोढवाडिया यांनी पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे। अर्जुन मोढवाडिया यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे।